वावरी. आम्ही प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमचे सर्व 3 जे निवडून आले नगरसेवक आणि आदरणीय चंद्रशेखर दादा जे कमळाच्या याच्यात महायुतीमधून उभे आहे आणि लोक चांगला प्रतिसाद देत आहे. लोकांच्या चेहऱ्यावरती जळगाव महापालिकेत महायुतीचाच महापौर होईल असं लोकांनी ठरवलेलं आहे आणि पूर्ण शहरामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना 70+ निवडून देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि भविष्यात विकास कोण करू शकतं हे जनतेलाही कळतं आहे. आणि आज तुम्ही बघत असाल तर मागच्या 2014 नंतर आम्ही म्हणणार नाही सर्वच कामं झाली, काही कामं राहिलेली त्याची जाणीव आम्हाला आहे. पण राहिलेले कामं येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. पण जळगाव शहरात जर तुम्ही बघितलं असेल 2014 नंतर अर्धे भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांचं नेतृत्व आपल्या देशाने मान्य केलं, जनतेने मान्य केलं. त्याच्याच मागे आदरणीय राज्यामध्ये देवेंद्र भाऊंचं नेतृत्व मान्य केलं. आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, नामदार गिरीशभाऊ असतील, नामदार गुलाबरावजी पाटील असतील, यांच्या नेतृत्वात विकासाची गंगा मला वाटतं आम्ही समाजापर्यंत नेण्याचं काम केलं. अंत्योदय म्हणजे समाजाला शेवटच्या सर्व घटकापर्यंत, मग कोणाला आवास योजनेतून घर असेल, उज्ज्वलातून गॅस असेल, कोणाला धान्य असेल, आयुष्यमान कार्ड असेल, तर प्रत्येक घटकामध्ये मुद्रा लोनमधून असेल, लाडक्या बहिणीच्या योजना असतील, लखपती दिदी असेल, सर्व घटकांना शेतकरीपासून तर सैनिकापर्यंत सर्व समाजाला न्याय देण्याचं महायुती सरकारने काम केलेलं आहे. आणि जळगाव शहरामध्ये जर विकासाचा संदर्भ पाहिला असेल तर आम्ही देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात जर जळगावकरांसाठी उपलब्ध असेल तर जळगाव महापालिकेचं कर्जमुक्त केलं. JDC बँकचं कर्जमुक्त आम्ही करू शकलो. शहरातले जे ब्रिजचे विषय होते, पिंपरा ब्रिज असेल, आसोदा गेटचा असेल, शिवाजीनगर असेल, ते तिघी ब्रिजचे विषय मार्गी लागलेले आहेत. आता तिथे वाहतूक सुरू झालेली आहे. शिव कॉलनीतला ब्रिज आहे, शिव कॉलनी ह्या प्रभागाला लागूनच शिव कॉलनीतला जो ब्रिज आहे की जी लोकांना समस्या होती ट्रॉफिकची, तिथे आता अंडरपास सुरू झालेला आहे. तिथल्या ब्रिजचं काम सुरू झालेलं आहे. मला वाटतं तोही प्रश्न मार्गी लागलेला आहे. बायपास रस्ते असतील ते हायवे सुरू झालेला आहे. समांतर रस्ते ह्याच शिव कॉलनीला लागूनच समांतर रस्ते दोघी बाजूनी या वार्डामध्ये समांतर रस्ते झालेले आहेत. आणि मला वाटतं तरी ह्या प्रभागात काही रस्ते राहिलेले आहेत त्याचेसुद्धा आम्ही मंजुरीला टाकलेले आहेत. पण एक चंद्रशेखर दादा 3 तर बिनविरोध झाले, त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. बऱ्याच 20-25 वर्षापासून ते राजकीय क्षेत्रात काम करतात. जिल्हा परिषद त्यांनी हाताळलेली आहे. भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक होते. मागच्या वेळेला त्यांच्याही प्रभाग क्रमांक मागचा जुना 16 नगरसेविका होती. प्रशासनाचा त्यांना अनुभव आहे. नक्कीच राहिलेले कामंसुद्धा आम्ही सर्व मिळून पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवतो आहे. आम्हाला कोणती टीका टिप्पणी करायची नाही. पण विरोधकाचं कुठलंही व्हिजन नाही, कोणी लिडरशिप नाही, कुठलाही चेहरा दिसत नाही, म्हणून कुठेतरी एखादा मुद्दा घ्यायचा. मी त्यांना नम्रपणे सांगेल की तुम्ही जळगाव महापालिकेत माहितीच्या अधिकारमध्ये आपण पत्र टाका आणि विचारा तो रिंग रोड डांबरी मंजूर होता का नाही. अगोदर तो मंजूर होता पण टेक्निकल गोष्टीमुळे होऊ शकला नाही. पण आजसुद्धा त्याच्यावरती 7.5 कोटी रुपये मंजूर आहेत आणि आता महापालिकेतून डांबरीकरण ते होणार आहे. पण आता नवीन योजनेमध्ये भुयारी गटरी म्हणजे ते मंजूर झाल्यामुळे अगोदर सर्वात अगोदर भुयारी गटरी होतील, त्यानंतर डांबरीकरण होईल, त्याच्यावरतून कॉन्क्रिटीकरण होईल. असा तो मंजूर झालेला रस्ता आहे, त्याच्यावरती निधी आलेला आहे. फक्त एक आहे की हेच विरोधक आहे. जर आज आम्ही लगेच केलं तर लगेच म्हणतील उद्या पाईपलाईनला खोदलं तर काही यांना समजत नव्हतं का. मला विरोधकांना विरोध करण्यासाठी विरोध करताय. वस्तुस्थिती समजून घेणंसुद्धा गरजेचं आहे. आकाश इतकं फाटलेलं आहे पण एक टाका मारून आम्ही पुढे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. मी परत सांगेल की जळगाव शहरातले भरीव कामं झालेली आहेत. ज्या काही मूलभूत सुविधासाठी जिथे काही राहिला असेल तो आम्ही भविष्यात येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
की भारतीय जनता पार्टी फोटो घ्यायचा आहे मला समोर बघून घ्यायचं आहे सगळे